दादा 34 प्रकल्प नेमके काय आहेत? जंगल सफारीचं, प्राणी संग्रहालय काय आहे? किती प्रकल्प आपण आपल्या जिल्ह्याचं अर्थकारण जे आहे त्याला बळकटी मिळावी आणि चालना मिळावी या अनुषंगाने आपण काही डिस्ट्रिक्ट फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स घेतोय. म्हणजे जिल्ह्याच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते आपण आखणी सुरू केलेली आहे. सद्यस्थितीमध्ये साधारण 32 प्रकल्प होते. आज त्याच्यामध्ये 2ची वाढ आपण केलेली आहे. यादी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याला हक्काचं पाणी आणणं हा विषय आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये MIDC आणि इतर माध्यमातून उद्योग यावे हा विषय आहे. रोजगार निर्मितीचा विषय आहे. आणि आपल्या जिल्ह्यातले जे बलस्थान आहेत त्याच्या माध्यमातून अर्थकारणाला चालना मिळवून देणं असे वेगवेगळे विषय आवर्जून आपण घेतलेले आहेत. हे 34 प्रकल्प जे आहेत हे काही फायनल नाही आहेत, पूर्ण नाही आहेत, परिपूर्ण नाही आहेत. आपल्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जे नागरिक आहेत, जे जिल्ह्यात राहतात किंवा बाहेर राहतात, त्यांना माझं आव्हान आहे की आपल्याला इतर काही प्रकल्प सुचवायचे असतील तर जरूर आपण ते सुचवा आणि त्याचा मग अभ्यास करून या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक आणि फ्लॅगशिप प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा देखील समावेश आपल्याला करता येईल. त्याचबरोबरीने ज्या नागरिकांना या प्रकल्पामध्ये वेळ देता येऊ शकेल, त्याच्या पाठपुराव्यामध्ये मदत करता येऊ शकेल, अशांना देखील माझी विनंती आहे. आणि पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण एखादा प्रकल्प जर ठरवला आणि त्याचं पालकत्व स्वीकारलं तर निश्चितपणे तो प्रकल्प यशस्वी लवकर होण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे ॲडिशनल कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकल्पांची जबाबदारी संनियंत्रण अधिकारी म्हणून दिलेली आहे. आणि आज त्याचाच आपण आढावा घेतला. प्रत्येक अधिकाऱ्यांना 1, 2, 3, 5 काहींना थोडेसे जास्त प्रकल्प दिले आणि त्यांनी अद्ययावत माहिती त्या प्रकल्पाची ठेवणं अपेक्षित आहे, पाठपुरावा करणं अपेक्षित आहे आणि कुठे अडचण आली तर मग आमच्या सगळ्यांची मदत घेणं अपेक्षित आहे. दादा, तुळजापूरला ते प्राणी संग्रहालय होणार आहे, ते कधी होणार आहे, साधारण स्वरूप काय आहे आणि ते कुठल्या स्टेजला आहे आता? आज प्राणी संग्रहालयाची जागा बघण्याच्या बाबतीतली प्रक्रिया चालू आहे. त्याचा प्रारूप आराखडा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि एकदा जागा निश्चित झाली की मग प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे पहिलं जाईल. राज्य सरकारची काही मदत, केंद्र सरकारची काही मदत आणि कदाचित PPP मोडमध्ये काही गोष्टी करण्याचं ठरलेलं आहे. आणि ह्याचं लोकेशन जे आहे ते तुळजापूरला राहील, कारण साधारण 1.5 कोटी भाविक दरवर्षी तिथे येतात. त्यामुळे फुटफॉल्स ऑलरेडी आहेत. असा काही प्रकल्प आला तर मग तिथे आपली जी इच्छा आहे की आलेल्या भाविकांनी 1-2 दिवस तरी राहावं. त्याला निश्चित या प्रकल्पामुळे अजून जोड मिळेल, बळकटी मिळेल. साधारण स्वरूप काय असणार आहे, कुठले कुठले प्राणी असतील, आपण प्रपोज काय दिले, काय? हा जो आहे तो मीडियम स्केलचा झू राहणार आहे. एकदम प्राथमिक नसणार आहे आणि अगदी खूप एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत असंही नसणार आहे. वाघ, सिंह अशा प्रकारचे असतील, कोल्हे प्रजातीचे जे असतात ते असतील, माकडं, वानर असतील. आता ते बाकी डिटेल्स मी सांगण्यापेक्षा मीडियम साईजचा असेल, फार अगदी मुंबईसारखा नाही आणि एकदमच किरकोळ नाही, तर मीडियम साईजचा मात्र करायचा आहे. त्याचा प्रारूप जो अहवाल आलेला आहे, म्हणजे पहिला जो आराखडा तयार केला आहे तो निश्चित काही दिवसांमध्ये आपल्याबरोबर शेअर करेन मी. दादा, तुळजाभवानीचा कळस आणि शिखराचा एक विषय होता. ASIला तो अहवाल यायचा असं आपण सांगताय, परंतु राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल आलेला आहे. तो अहवाल नेमका काय आहे? नाही, परवा बैठक आपल्या सर्वांना माहिती की झालेली आहे. आदरणीय आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तिथे राज्य पुरातत्व विभागाचे लोक आले होते आणि त्या दिवशी जास्त पाऊस असल्यामुळे ASIचे अधिकारी ऑनलाईन होते. चर्चेमधनं असा निर्णय झाला की आपण इतर काही तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी आणि 30 दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे फायनल रिपोर्ट देण्यासाठी. फायनल रिपोर्ट आल्यानंतर या बाबतीतला निर्णय होईल. राज्य पुरातत्व विभागाने त्यांची जी काही भूमिका आहे ती आधीच स्पष्ट केलेली आहे. ASIने त्यांची भूमिका सांगत असताना म्हणावी तेवढी स्पष्टता नव्हती. त्यामुळे तिसरी एक एजन्सी म्हणजे कदाचित IIT असेल किंवा इतर तत्सम एजन्सीची मदत घेऊन 1 महिन्यामध्ये त्याचा फायनल अहवाल येईल. तो अहवाल जो आहे तो आशिष शेलार साहेबांच्या अध्यक्षतेखाली परत बैठक होऊन फायनल होऊन मग मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावरती अंतिम निर्णय. कोणत्या साधारण संस्था असतील, खाजगी असतील, IIT सरकारीच ना. स्ट्रक्चरल आपल्याला सर्वांना समजून हे घ्यायला हवं
की स्ट्रक्चरल इंटेग्रिटी आहे ती खूप महत्त्वाची आहे. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक असतात, पुजारी असतात आणि आईची मूर्ती तिथे आहे, त्यामुळे ती जी वास्तू आहे त्याचं स्ट्रक्चरल इंटेग्रिटी म्हणजे बांधकामामध्ये जर समजा काही इश्यूज आले तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे या विषयातले जे तज्ज्ञ आहेत, जे स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत किंवा स्ट्रक्चरल इंटेग्रिटी तपासणाऱ्या ज्या फर्म्स आहेत त्यांची मदत घ्यायचं ठरलं. तुम्ही या सगळ्या प्रकरणावरून वेगवेगळे वादन किंवा आरोप प्रत्यारोप होत आहेत. सध्या गोंधळाची परिस्थिती आहे की मूळ गाभाराला बदलला जाणार आहे का आणि त्याचं कळस उतरला जाणार आहे. ह्याच्या बाबतीमध्ये गोंधळ कोण करतंय हा खरा प्रश्न आहे. साधी सोपी गोष्ट आहे की याच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट परत एकदा केलं जाणार आहे. त्याचा अहवाल 30 दिवसामध्ये येईल आणि स्ट्रक्चरल इंटेग्रिटीच्या अनुषंगाने जर गरज पडली तर पुढच्या गोष्टी केल्या जाणार आहेत. आणि माझी आपल्या माध्यमातून सर्व संबंधितांना विनंती आहे की आपला कुठलाही प्रश्न असला तर लेखी स्वरूपात आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तो उपस्थित करावा आणि आपले जिल्हाधिकारी महोदय लेखी स्वरूपात सुस्पष्टतेचं उत्तर देतील. जिल्हाधिकाऱ्यांचं सांगणं आहे, परंतु जिल्हाधिकाऱ्यांशी परवा दिवशी आमची चर्चा झाली. त्यांनी असं सांगितलं की राज्य पुरातत्व विभागाचा त्यांच्याकडे कुठलाही स्वरूपाचा अहवाल किंवा पत्र किंवा कुठलाही विषय झालेला नाही आहे. नेमकं मग हा विरोधाभास का? आपण स्वतः सांगताय की तो अहवाल आलेला आहे. नाही, मला काय वाटतं, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज लेखी पत्र द्या आणि त्याचं लेखी उत्तर ते तुम्हाला देतील ना. एकदम साधी गोष्ट आहे. काय होते, बोलण्यामध्ये बरेच जण त्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे माझी विनंती आहे की कोणालाही, आता बरेच मोठे लोक बरेच मोठे स्टेटमेंट करतात, त्यांनाही माझी विनंती आहे नम्रतेची की तुम्हाला काही प्रश्न मनात असतील, तुमचं काही याबद्दलचं काही म्हणणं असेल तर आपण जिल्हाधिकारी, जे न्याय दंडाधिकारी देखील आहेत आपल्या जिल्ह्याचे, जे आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांना लेखी स्वरूपात आपण विचारणा करावी आणि आपल्याला अतिशय सुस्पष्ट असं लेखी स्वरूपामध्ये उत्तर नक्की मिळेल. पण लेखी तक्रारीचं लेखी जी तक्रार केली जाणार आहे त्याचं म्हणणं द्यावं असं कुठं कायद्यात नाही. मग आम्ही समजा आम्ही जर एखादा प्रश्न विचारला त्यांना किंवा या मंदिरासंदर्भात त्याचं उत्तर द्यावं त्यांना बंधनकारक नाही. मग ते देतील कसं? म्हणजे तुम्ही म्हणताय लेखी विचार असं म्हणताय. द्या, मी त्यांना तुमच्या वतीने आग्रहाची विनंती करेन आणि नक्की उत्तर द्यायला लागेल. येस नॉट एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला. राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल आलाय की नाही, एवढंच आला का नाही? येस किंवा नो? राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल जो आहे मध्ये आलाय का नाही, परत एकदा विचारा. राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल मंदिराचा कळसाच्या बाबतीमध्ये आलाय का? ओके, पहिली गोष्ट म्हणजे मंदिराचा कळस म्हणजे काय असतं? शिखर गाभारा. हा, शिखर आणि गाभारा हा वेगळा विषय, कळस हा विषय वेगळा आहे. शिखराच्या बाबतीमध्ये आणि मंदिराच्या बाबतीमध्ये सुस्पष्टपणे राज्य पुरातत्व विभागाचे जे संचालक आहेत तेजस गर्गे यांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे. स्ट्रक्चरल इंटेग्रिटीच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांनी. दादा, तुळजापूर मतदारसंघात मतचोरीचा आरोप खासदारांनी केलेला आहे. आपण त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. आपल्याला काय वाटतं त्यांनी जो आरोप केला त्याच्यावर? आरोप केला त्याची चौकशी व्हायला हवी ना, आणि चालली आहे मला वाटतं. त्यांचे जे आरोप आहेत ते साधारण तुमच्याकडे एक काय म्हणतो, त्यांच्याकडे दुसरं काही करायला आहे का? दुसरं काही करायला आहे का? त्यांच्या आरोपापेक्षा या सर्व प्रकाराकडे आपण एक लोकशाहीचा घटक म्हणून कसं पाहताय? हा प्रकार कितपत गंभीर वाटतोय आणि याचा पाठपुरावा आपण करतो? एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाचं जे मत आहे की चुकीचं काही झालेलं नाहीये, एकही चुकीचं व्यक्ती त्या मतदार यादीत नाहीये, हे जे त्यांचं म्हणणं पूर्ण देशभर सांगितलं जात आहे त्याला पुष्टी मिळते या प्रक्रियेतनं. आणि इतर काही गोष्टी जर काही असतील तर त्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी, त्याच्याबद्दल काहीच डाऊट असायचं कारण नाही. जे आरोप झाले त्यांनी थेट तुमच्याशी संबंधित नाव घेऊन आपलं मुंबईतलं जे तेरणा कॉलेज आहे त्याच्याशी संबंधित हे लोक होते असा आरोप केलेला आहे. आरोप कोणी काही करू शकतं ना, याची चौकशी होत नाही हा त्यातला हे पोलीस विभाग याची चौकशी करत नाही. संबंधित विभाग जी आहे ती चौकशी करेलच ना, करत नाही असं कसं होणार आहे? आणि तो प्रश्न मला विचारण्यात काय पॉईंट आहे? त्यांच्या आरोपांपेक्षा मी अगेन तेच म्हणतोय की हा जो प्रकार झाला, आपण म्हणतोय की निवडणूक आयोग बऱ्याच वेळेस म्हणतोय की असे प्रकार झाले नाही, परंतु तुळजापूरच्या बाबतीमध्ये तो प्रयत्न झाला. तर या प्रकरणाची पूर्ण चौकशी होणं अपेक्षित आहे. चौकशी व्हायलाच हवी होती ना, निश्चितपणे ना. स्वाभाविक गोष्ट आहे की चौकशी जी आहे ती व्हायलाच हवी आणि ती प्रक्रिया चालूच आहे ना. म्हणजे तुमचं सगळ्यांचं जे म्हणजे बेसिकली काय आहे की कुठलाही हा जो विषय आहे तो योग्य पद्धतीने हाताळला जायला हवा याबद्दल कोणाचंच दुमत असायचं कारण नाही.